राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंद देणारी अपडेट आता समोर आला. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हप्त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता इथं खालच्या जसे की तारखेला जमा होणार. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपयाची रक्कम ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून हे सर्व राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले. परंतु नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण आणि आनंदाचं अपडेट समोर आलं. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि असेच पीएम किसान योजना, शासकीय योजना व नमो शेतकरी योजनेची माहिती ही सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झालेला नाही भरपूरशा लाभार्थ्यांना. परंतु ज्यांना जमा झाला नाही तर त्यांच्यासाठी खुशखबरच आता इथून पुढे पाहायला मिळणार आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला आता या ठिकाणी काळजी करायची नाही. स्टेटस चेक करणे तुमच्यासाठी गरजेचं आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना संख्या इथं वेगळचे जसे की आता कमी करण्यात आलेली आहे. म्हणजे इथं सर्व लाभार्थ्यांची संख्या सरकारने कमी केली. तात्काळ त्यांची अर्ज प्रक्रिया चेक करून त्यांचे जे काय तर त्रुटी आढळून आल्या, अर्ज चेक इथे त्यांनी केलेले आहे, त्यामध्ये जे काही समस्या आढळून आल्या तर त्या कारणास्तव सर्व लाभार्थी बांधवांना इथं आता बघा या योजनेच्या बाहेर काढण्यात आला. केवायसीचा मुद्दा देखील शेतकरी बांधवांच्या लक्षात घेण्याचं इथं महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की बघा केवायसी केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही. हे देखील मुद्दा तुमचा क्लिअर असणे गरजेचं आहे, कारण की बघा फार्मर आय डी ज्या शेतकरी बांधवांकडे इथून पुढे असणार आहे किंवा आतापर्यंत असेल तर त्याच लाभार्थ्यांना आता पैसे जमा झालेले आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही तर त्या सर्व शेतकऱ्यांची इथं जसं की इथं महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हप्ता कसा जमा होणार तर हे देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला जर का आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता जमा झाला नसेल तर त्या सर्व बाब कशा पुरा करायच्या आणि 8वा हप्ता आपल्याला आता इथून पुढे मिळणार की नाही मिळणार, आता याच्यासाठी काय करायचं आहे जेणेकरून आपल्याला देखील 8वा हप्ता मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची रक्कम वितरण इथं सुरू झालं आहे. परंतु पहा, तुम्हाला माहिती असेल की इथं पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता सुद्धा काही दिवसांपूर्वीच वितरण झाला आहे. आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता त्यांना इथं क्रेडिट झाला असेल, म्हणजेच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील सरकारने टाकलेला आहे. परंतु ज्यांना आता 22वा हप्ता असो किंवा 8वा हप्ता असो हे दोन्ही हप्ते क्रेडिट झाले नसतील तर या लाभार्थ्यांना इथून पुढे पैसे क्रेडिट होणार की नाही होणार हे नक्कीच बघायचं आहे. बघा, तुम्ही जर का अजूनपर्यंत ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा करून ठेवली नसेल तर तुम्हाला आता इथं हप्ता जमा झाले नसतील. परंतु बघा, तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भातील असो किंवा 9व्या हप्त्याच्या संदर्भातील असो, 10व्या हप्त्याच्या संदर्भातील असो, आता इथून पुढे तुम्हाला ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे इथं गरजेचे आहे. कारण की बघा, आता तुमची ही केवायसी तुम्ही केली नसेल तर आधी लवकरात लवकर तुम्हाला ही केवायसी करून ठेवायचं. तसंच पीएम किसान योजनेच्या संदर्भातील देखील असणार आहे. तुम्ही ही केवायसी परिपूर्ण करून ठेवली नसेल तर करून ठेवा. आता पैसे कसे जमा होणार ह्या मुद्द्यावर येऊया. बघा, तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता घेतला नसेल आणि तुमच्या खात्यावरती जर काय मिळालं नसेल तर या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, केवायसी परिपूर्ण करून ठेवायची आहे. तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. फार्मर आय डी आतापर्यंत तुम्ही काढून ठेवली नसेल, फार्मर आय डी काढून ठेवायची आहे, जेणेकरून बघा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जेव्हा तुम्हाला क्रेडिट होणार तर त्यावेळेस सर्व लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता व 9वा हप्ता हा वितरण सरकार करणार आहे. म्हणजे एकत्र तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते आता वितरण होणार असं सरकारतर्फे सांगितले माहिती असणार आहे. तुम्ही शासनाचा जीआर सुद्धा चेक करू शकता, कारण की राज्य सरकारकडे हे पाठवण्यात आलेली माहिती असणार आहे. कारण की बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झाले नाही. तर या कंडिशनमध्ये सर्व लाभार्थ्यांना जे पात्र असूनही त्यांना वंचित राहू देणं हे आपलं काम नाही. कारण की बघा, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते पात्र आहे. हा चुकीच्या माध्यमातून जर का तुम्ही अर्ज केला असता तर त्रुट्या आढळून आल्या असतात तर हे गोष्ट वेगळी आहे, त्या लाभार्थ्यांना पैसे सरकार देतच नसते. परंतु आपण पात्र असूनही आणि आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे किंवा फॉर्मॅलिटी काढल्यामुळे इथं कोणती कामे आपल्याला येत असतो, अडचणी येत असतो, त्या कारणास्तव आपण ही केवायसी परिपूर्ण केली नसते किंवा फॉर्मॅलिटी काढली नसते किंवा बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण जसं की हे कामे पूर्ण केली नसते. तर या कंडिशनमध्ये सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला हे सर्व कामं पूर्ण करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला वंचित राहण्याची इथं कामं पडणार नाही. बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8वा हप्ता तुम्हाला 9व्या हप्त्यासोबत क्रेडिट होणार आणि त्याचसोबत पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला 23व्या हप्त्या
हप्त्यासोबत तुमच्या खात्यावरती जमा होणार. म्हणजे जे दोन्ही हप्ते तुम्हाला इथं जसं की थकीत इथं तुमचे राहणार नाही. पुढील हप्त्याबरोबर तुम्हाला म्हणजे एकत्रित पैसे जमा होणार. अशा संदर्भातील सरकारची माहिती आलेली आहे. तर या कंडिशनमध्ये तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आणि हे कामे तुम्हाला त्वरित पूर्ण करून ठेवायची आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार याची तारीख जर का तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायची असेल किंवा शासकीय योजनांची माहिती किंवा सर्व शेती संदर्भातील कृषी संदर्भातील सर्व योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.